भाऊ एसटी कर्मचाऱ्यांचा 56% पगार सरकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आरोप आहे की 56 इंचीची छाती सांगणार आहे, 56% पगार देत आहे, 44 डिग्रीमध्ये काम करतोय आणि अर्धा पगार घर कसं चालतो. काल पगार द्यायला सुरू झाली 56%. बघा, महाराष्ट्रामध्ये धावणारी ही लाल परी हे 70% 80% गाड्या या नॉन एसी गाड्या आहेत. आता टेम्परेचर 45च्या वर गेला आहे. खरं तर त्या बसमध्ये बसू शकत नाही. प्रवासी एका डेस्टिनेशनवरून दुसऱ्या डेस्टिनेशनला जातो, तिथे उतरतो, पण कंडक्टरला आणि ड्रायव्हरला मात्र प्रचंड या उन्हाचे चटके सहन करावे लागतात. आणि विशेष रूपानं ह्या सगळ्या गाड्या जुन्या झाल्यामुळे प्रचंड हीट गरम या गाड्या होतात. अशा वेळेस त्या बिचाऱ्या कर्मचाऱ्यांना 56% पगार देणं म्हणजेच त्यांच्या जखमेवर मीठ चोळणं आहे. 2,500 नवीन बसेस खरेदी करण्याचा करार केला गेला. त्यामध्ये सुद्धा अनेक तक्रारी आहेत. परंतु तुम्ही या कर्मचाऱ्यांच्या जीवाशी का खेळता? हा घाम गाळणारा, परिश्रम करणारा, कारण जे वाहक चालक बिचारे ज्यावेळेस गाडी हॉल्टिंगला जाते त्यावेळेस तिथे शुद्ध पाणी मिळत नाही, शौचालय नसतो, एस टीमध्ये झोपतात आणि गोरगरीब सामान्य माणसाची सेवा या माध्यमातून होत असते. सरकारची ऐपत नव्हती तर नवीन योजना दिल्या कशाला? काय गरज होती? सरकारला वाटत होतं की आम्ही एस टी कर्मचाऱ्यांचे पगार थांबवून इतर योजना सरकारला द्यायचे होते का? म्हणून मुळात प्रश्न असा आहे की एस टी कर्मचाऱ्यांच्या आता त्या बिचाऱ्या परिश्रम करणाऱ्या माणसाच्या भावनाशी खेळू नये. कोणाचे थांबवायचे असेल थांबवा, ए सीमध्ये बसणाऱ्यांचे पगार थांबवा, पण एस टी कर्मचाऱ्यांचे पगार पूर्ण द्या अशी आम्ही मागणी करू. राहुल गांधी यांनी असं वक्तव्य केलं की स्वातंत्र्यपूर्व काळात आम्ही इंग्रज आणि RSSच्या विरोधात लढलो. काँग्रेसचे नेते कार्यकर्ते याचा कसा अर्थ? सरळ आहे ना. देश स्वतंत्र होत असताना आत्ता सत्तेमध्ये बसलेले इंग्रजांच्या सोबत होते. तुम्ही अनेक पुस्तकातून त्याचा दाखला मिळालेला आहे की ज्यावेळेस हे स्वातंत्र्य सर्वसमावेशक असावं, सर्वांना समानतेसाठी स्वातंत्र्य असावं, त्यावेळेस RSSचे जे प्रमुख आहेत त्यावेळचे किंवा फाउंडर होते त्यांनी स्पष्ट बघितलं, आम्ही इंग्रजांची गुलामगिरी पुन्हा 200-400 वर्ष गुलामगिरीमध्ये राहू, परंतु आम्हाला हे स्वातंत्र्य नको आहे की ज्या स्वातंत्र्यामध्ये ब्राह्मणाबरोबर उच्चवर्णीयाबरोबर SC ST OBCंना, शूद्रांना जर समानतेची वागणूक आणि अधिकार मिळत असेल तर हे स्वातंत्र्य आम्हाला नको आहे. हे मानलेलं आहे, पुस्तकात दाखल आहे. वळवळकर आणि लिहिलेल्यांच्यामध्ये, वळवळकरांच्या पुस्तकामध्ये आहे त्याचा दाखला. त्यामुळे नवीन काय मानले ते राहुलजींनी जे आहे, जे RSSचे प्रमुख बोललेत तेच राहुलजी बोललेत. त्यामुळे आम्ही त्याचा अर्थ काढायचा काय विषय आला? आमचा अर्थ स्पष्ट आहे की स्वातंत्र्यामध्ये ज्यावेळेस इंग्रजांच्या विरुद्ध या देशातील सर्व धर्म सर्व समाज लढत होता त्यावेळेस मात्र ही त्यांच्या पाठीशी उभे होते, हे स्पष्ट आहे. त्यामुळं खरा राष्ट्रभक्त, देशभक्त आणि याची जर व्याख्या काढली तर स्वातंत्र्यानंतरची व्याख्या की स्वातंत्र्यापूर्वी ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्याचा अर्थ स्पष्ट आहे की स्वातंत्र्यानंतर आयता मलिदा खाण्यासाठी ही सत्तेत बसली. स्वातंत्र्यानंतर देश उभं करण्याचं, स्वातंत्र्याची लढाई लढण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. अजित दादा म्हटले की शरद पवार कालही आमचे दैवत होते, आजही दैवत आहे. भूमिका बदलत आहे असे परिस्थितीनुसार सगळेच बदलत आहे. अनेकांना बदलावं लागतं. आजची स्थिती बघा, तो दिवस काही दूर नाही. फार तर 2-3 वर्ष तुम्ही आता या भाजपबरोबर असलेली मंडळी त्यांच्यासोबत आहेत. 3 वर्षानंतर ते कुठे दिसतील पुढच्या निवडणुकीमध्ये याचा हळूहळू अंदाज यांना येणं सुरू झाला आहे.
त्यामुळे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून जगणं आता याची तयारी जर हे दोन्ही पक्षाला करावं लागेल, नाहीतर हे अस्तित्व शून्य अशी यांची स्थिती होईल. त्यामुळे अजितदादांना जर शरद पवार साहेबांच्यासाठी दैवत म्हणून जर उल्लेख होत असेल तर तो मला वाटते बीडच्या भाषणातही त्यांनी केलेला आहे. पुण्याई कोणाची तर आई वडिलांची आणि चुलतेची पुण्याई असं ते बोललेत. म्हणजे स्पष्ट आहे की त्यांच्या मागे काकांची पुण्याई आहे. एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार द्यायला पैसे नाही, दुसरीकडे मंत्र्यांसाठी आयपॅड खरेदी करण्याचा निर्णय घेतला. आयपॅड तर असलं पाहिजे मंत्र्यांच्याकडे, अपडेट असलं पाहिजेत, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. त्यात काही फार खर्च होतो असं मी मानत नाही. आणि एस टीच्या कर्मचाऱ्यांना पगार आणि आयपॅड मंत्र्यांचा यावर काही फार आता हे मला तरी गरज वाटत नाही. कारण ही गरज आहे, ही नीड आहे आता कामाचा निपटारा करण्यासाठी, ती दिलीच गेली पाहिजे. आणि त्यासाठी एस टी कर्मचाऱ्यांचे पगार रोखणं हे मात्र उचित नाही. तुळजापूर मंदिराचे पुजारी आणि लातूरमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याकडे जे आहे ते ड्रग्सचा मोठा साठा सापडलेला, ते रॅकेट चालवत असल्याचं जे आहे ते समोर आलं. नाही, सगळे आता भ्रष्ट झालेलं आहे. देवांना सुद्धा या लोकांनी सोडलेलं नाही. ज्या पवित्र देवालयात हे राहतात त्याचं पावित्र्य घालवण्याचं पाप अलीकडे सुरू झालं आहे. आणि त्यामध्ये राजकीय लोक त्या ठिकाणी पुढे येत आहेत. एका विशिष्ट पक्षाच्या आमदारांच्या जवळची लोक त्या ठिकाणी आता पुढे आले, ते त्यांची नावं पुढे आलेली आहे. मंदिरातला पुजारी याच्यावर आता विश्वास कसा ठेवायचा? आम्ही सर्वच पुजारी म्हणत नाही, परंतु ज्या पुजाऱ्यांनी हे पाप केलं किंवा तो पकडला गेला असेल, तो आरोपी असेल, तर त्याला देवालयाच्या दरवाजात नेऊन फटके मारणार का? हा सांगतो ना, बाकीचे मंत्री ओरडत असतात. आमचं जर पावित्र्य, आमच्या धार्मिक भावनाला ठेच पोचवत असेल पुजारी, तर तो पुजाऱ्याला कोणत्याही परिस्थितीत सोडता कामा नये. त्याला पहिल्यांदा तर सबक शिकवलं पाहिजे आणि मॅसेज दिला पाहिजे की मंदिरामध्ये देवाची पूजा करून धार्मिक भावनेशी, लोकांच्या भावनेशी खेळतो, त्यामुळे त्याला फटके देणं हे पुण्याचं काम होईल. आणि जो फटके मारेल त्याला अतिपुण्य लाभेल. अशी जर नालायक प्रवृत्तीला ठेचायचं असेल तर 26/11चा जो मास्टरमाइंड होता तवरदूर राणा आज भारतात येत आहेत. आता ते आणू देत, आनंद आहे. मास्टर माइंडला आणतायत. काल आमच्या प्रणितींनी बोललं, काल किंवा वर्षाताईंनी, की आज जर तुम्ही तवरनूर राणाला आणताय तर मग त्या दाऊदला का आणलं नाही? तो तर जवळ बसला आहे पाकिस्तानात. ती हिंमत का दाखवत नाही? त्यालाही घेऊन या. कारण या बॉम्बस्फोट घडवण्यामध्ये मास्टर माइंड जो तरी असला तरी त्याची जबाबदारी कोणावर आहे हे सगळ्यांना माहीत आहे. जबाबदारी कोणी स्वीकारली होती हेही माहीत आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर आणून महानगरपालिकेच्या याचा राजकारण करू नये. देशद्रोही आहे. त्या देशामध्ये त्यांनी ते बॉम्बस्फोट घडवून आणला आहे, त्याला आणून त्याला फाशी दिली पाहिजेत आणि त्याचं राजकारण करता कामा नये. कारण राजकारण करून पुन्हा मताची पोळी शेकली जाईल. हिंदू मुस्लिम करून हमने बहुत कुछ किया. 15 वर्ष झालेत त्या तरुण राणाला आणायसाठी. 15 वर्ष का लागलेत याचं उत्तर कोण देणार? आणि बरोबर आता कॉर्पोरेशनच्या निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणून त्याचा मुंबईमध्ये उपयोग करतील आणि त्याच्यावर निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे यांना कारणं शोधतात. हे कामामुळे, विकासामुळे आणि उत्तम सरकार प्रशासन म्हणून जिंकत नाहीत, तर हे जुमलेबाजी करून पुन्हा निवडणुका जिंकतात, हे सिद्ध होईल. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गरिबांसाठी 30 कोटींचा निधी वापरलाच नाही. धर्मादाय आयुक्तांच्या चौकशीत हे माहिती समोर आली. ते कसलं ते मंगेशकर कुटुंब? हे लुटारूंची टोळी आहे. ते कोणी कधी दान केल्याचं पाहिलं आहे त्या मंगेशकर फॅमिलीनी? निवळ गाणं चांगलं गायलं म्हणून सगळ्यांनी मिरवलं. लता दिदी, आशा दिदी, हे दिदी, ते दिदी. अरे तेवढं जर समर्पण असतं लोकांसाठी आणि देशासाठी तर ते सेवा केली असती. हे काय, मी पहिलेही बोललं, हे सगळं मॅनेजमेंट आणि हे त्याची स्टोरी मी वाचतो आहे रोज. ज्या माणसांनी खिलारे पाटलांनी जमीन दिली त्यांना सोडलं नाही या नालायकांनी. हे कसले आहे? माणुसकी आहे यांच्यात? हे तर माणुसकीला कलंक असलेले कुटुंब आहे असं मी मानतो. त्यांना काय
हे कलंक आहे. अशा पद्धतीनं जर मॅनेजमेंट चालवून गरिबाची लूट करून गरिबाचं शोषण करणारं जर हॉस्पिटल असेल तर हे कलंक आहे आणि याला कोणी साथ देऊ नये. यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. हे काय चॅरिटी म्हणून योजना फायदा घ्यायचा आणि फायदा घेऊन मग गरिबांना लुटायचं, हे धंदे बंद झाले पाहिजेत. ब्रह्मपुरी अर्बन बँकेकडून बैलजोडी जप्त केली जाईल अशा पद्धतीचं आव्हान 200 रुपयाची लाच घेतल्याचा व्हिडिओ समोर आलेला. मी कालच SP ला बोललो, SP कडे तो व्हिडिओ पाठवला. SP ला आणि SP नं सांगितलं हा जो कोणती गाडी आहे ती गाडी व्हिडिओमध्ये आलेली आहे, ती गाडी जप्त करा आणि त्या गाडी जप्त करून ज्या गाडीमध्ये ज्या लोकांनी त्या बिचाऱ्या गरीब माणसाकडून हे जे आता स्पष्ट झालेलं आहे की ही लोक जनावरं जे कत्तलखान्यात जातात ते अडवून हे जे दाखवत आहेत हे म्हणजे आम्ही गोमातेचं रक्षण करतो. यातले अनेक जण, यातील अनेक काही जण इमानदार असतील पण अनेक जण त्यातले हे लुटारू आहेत आणि चंदा वसूल करणं हा धंदा झालेला आहे त्यांचा या गोमातेच्या नावाखाली. काही इमानदार असतील त्यांचं आम्ही स्वागत करू, पण कालची घटना तो दुपट्टा घालून, सेंद्री दुपट्टा घालून ज्या भाषेत आणि ज्या पद्धतीने तो धमकावत होता त्यावरून ही लुटारूंची टोळी आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे. विदर्भ असेल, मराठवाडा असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबताना चित्र दिसत नाही. ते वाढतच आहेत किंवा कुठे त्याला ब्रेक नाही लागत आहे. आता तर या आत्महत्या वाढत आहेत, रोज होत आहेत. उद्या ट्रम्पची टॅरिफ येऊ द्या, मग ते बघाल या राज्यातला आणि देशातला शेतकरी शिल्लक राहील का. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या संदर्भात आपलं तोंडही उघडत नाहीत, बोलायलाही तयार नाहीत त्या टॅरिफच्या संदर्भात. म्हणजे इतकी चुप्पी का साधली, का जबाब देत येत नाही. चायना लढतो आहे, अनेक देशांनी त्याविरुद्ध आपली भूमिका मांडलेली आहे, पण दुर्दैवानं आपले पंतप्रधान या टॅरिफच्या संदर्भात बोलायलाच तयार नाहीत. याचे परिणाम कारण ॲग्रिकल्चरवर फार मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि उद्या यामध्ये शेतकऱ्यांची वाढ उत्पत्ती होत असताना महाराष्ट्र सरकार म्हणून हे तर निर्लज्जपणाचा कळस आहे की आताही आधी लोकांना सांगायचं आम्ही तुमची कर्जमाफी करतो, नंतर मात्र आम्ही कर्जमाफी देण्याचा विषय नाही किंवा बोलायला तयार नाहीत आणि त्यातून आपण अलिप्त राहायचं आणि वेगवेगळे प्रकारचे स्टेटमेंट द्यायचे. ही शेतकऱ्याची बेईमानी आहे आणि हेच जर आत्ता होत राहील, कारण मराठवाड्यामध्ये मागील 2 वर्षापासून काहीच निधी ज्या संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना देणे होते मदत, ती दिलीच नाही आणि वरून कर्जमुक्ती नाही. त्यामुळे आता क्रॉप लोन मिळणार नाही पुढच्या महिन्यात आणि या स्थितीमध्ये शेतकरी शेती करू शकणार नाही. अशा वेळेस त्याला आत्महत्या करण्याचा केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. अशी परिस्थिती या राज्यामध्ये महायुतीच्या सरकारनं आणून ठेवलेली आहे आणि त्यामुळं या सगळ्या घटनेसाठी उद्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या नव्हे, शेतकऱ्यांची हत्या करणारही महायुती सरकार ठरणार आहे. भाऊ, शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणात जे भिकारी आहेत त्यांची भिकारी जे आहेत ते मृत आढळत आहेत आणि देशभरातल्या भिकाऱ्यांचा ओघ आता शिर्डीकडे आहे. त्याच्यावरून राजकारण देखील चालतं की मंदिर त्याचा फुटतात पोस्ट असे देखील आरोप प्रत्यारोप केले जातात. नाही, असं आहे की भिकारी जे आहे राज्य सरकारची एक धोरण आणि पॉलिसी असावी. कुठल्या राज्यातला भिकारी आहे म्हणण्यापेक्षा राज्यात काही कमी भिकारी आहेत. तसंही सरकारने अनेक भिकारी तयारच करण्याचं काम सुरू केलेलं आहे. दिवाळखोरीमध्ये आता ते भिकारी फक्त मंदिरापुढे दिसत आहेत, उद्या गलोगली दिसतील. ही केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची भूमिका उद्या दिसणार आहे. आम्ही उद्या भिकारी होऊन रस्त्यावर फिरणार आहोत. त्यामुळं ह्या भिकाऱ्यांचा बंदोबस्त करायला या सरकारपाशी वेळ नसेल किंवा त्याच्यावर उपाययोजना करायसाठी, पण पलीकडे तिथे असलेलं मोफत प्रसाद किंवा जेवण बंद करायची मागणी सुजयनी केली होती आणि इथे भिकाऱ्यांची संख्या वाढत आहे म्हणून. तर मला वाटतं की सुजय आणि विखे पाटलांच्याकडे प्रचंड मोठा व्याप आहे आणि त्यांच्याकडे ते सोर्स आहे. त्यांनी असलेल्या शिर्डीच्या भिकाऱ्यांचं उत्तम व्यवस्थापन करावं आणि त्यांचा काळजी घ्यावी आणि त्यांना कुठल्या तरी कामधंद्याला लावावं. काम नाही म्हणून भिकारी होत आहे.
भिकारी का होतो माणूस? सर्व गेल्यावर भिकारी होतो. आता तो भिकारी सावरण्याचं काम आम्ही राज्यकर्त्याकडून करतो आहोत, नाही तर तुम्ही भिकारी आणि आम्ही भिकारी. तहव्वुर राणा को भारत लाया जा रहा है, कैसा देखते हैं आप? तहव्वुर राणा 26/11 का जो आता नहीं, वो ला रहे हम लोग, देखिए लाया जा रहा है, पर 15 साल अभी 12 साल क्यों लगे? केंद्र सरकार आके यहाँ पे बैठी है. 15-12 साल से केंद्र में सरकार है, 11 साल से, तो ये क्यों नहीं हुआ? अब चुनाव के वक्त अगर लाते हैं, दाऊद का फिर क्या हुआ? अब ये सब बातें इसलिए इम्पोर्टेंट है कि कॉरपोरेशन के चुनाव है, उसका राजनीति करके खुद का फ़ायदा करने के लिए इसका उपयोग नहीं होना चाहिए, और उसको फांसी की सज़ा देने के लिए तत्परता सरकार बताए और जल्द से जल्द उसको फांसी दे. वक्त बिल को लेकर पश्चिम बंगाल में हिंसा भड़की उठी है, पत्थरबाजी हो रही है वहाँ पर. नहीं, ये तो ये वक्त बिल जो है इन्होंने पास करवाया, ये हिंदू मुस्लिम को बांटने के लिए ही किया है, सीधी बात है. और इनको यही चाहते हैं कि हिंदू मुस्लिम बांटते रहो, हिंदू मुस्लिम लड़ते रहो और अपन मज़ा मारते रहो. यही सरकार की नीति है. तो सरकार उसी दिशा में जा रहा है. आज वहाँ पे हिंसा हो रही जो, तो उसके लिए जिम्मेदार कौन है? तो केंद्र सरकार है. चांद पे दाग हो सकता है लेकिन मोदी जी पे दाग नहीं, ऐसा कंगना रनौत ने कहा. अच्छा है, कंगना का महीना, दाग चांद पे हो सकता है, मोदी जी पे नहीं है, और खुद पे भी, उनके ऊपर भी दाग नहीं है. ये बहुत अच्छी बात है, और दाग लगना भी नहीं चाहिए, क्योंकि दाग ये काला होता है, और कंगना जी को दाग अगर काला होता है, वो दिखता नहीं है, तो उनको दाग सफ़ेद दिखता है, क्योंकि उनकी नज़र काला दाग देखने की नहीं है. इसलिए जो सफ़ेद दाग देखते हैं उनको काला दाग दिखता नहीं है. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.